आणि यावर हे दाण्याचं कूट. पण हे कूट नाही आहे, हे असे जाडसर कुटलेले दाणे आहेत. छान पाटा वरवंटा आहे, त्यामुळे खुश आहे. मला पाटा वरवंट्यावर वाटायला खूप आवडतं. आणि आजचा जो वांग्याच्या भाजीचा प्रकार आहे तो खरंच वेगळा आहे. तुम्ही म्हणत असाल, काय रे हा नेहमी नेहमी वांगे बनवतो? वाटतं ना असं कधी कधी. साहजिक आहे. वांग मला खूप आवडतं. इनफॅक्ट नुसतंच वांग नाही, सगळ्याच भाज्यांवर मी प्रेम करतो. फक्त मला आवडत काय नाही, काकडी. कारण काकडीचा मला त्रास होतो खाल्ल्यानंतर. एनिवे, तर हिरव्या वांगाची हिरवी भाजी, हिरव्या वांग्याची हिरवी भाजी असा हा प्रकार आहे. आणि सुरुवातीलाच आपण काही गोष्टी ज्या आहेत त्या उकट ठेवू. बघा ना, साधारण एक वाटीभर पाण्यात एक कांदा, त्यानंतर एक अर्धी वाटी काजू, हिरवी मिरची, आणि याला छान उकळी आल्यानंतर एक गोष्ट अजून यात घालायची आहे. तोपर्यंत आपण मसाला वाटून घेऊ. हिरवी मिरची, त्यानंतर थोडासा लसूण, आलं, कोथिंबीर. याला छान वाटायचं आपल्याला. हे आपल्याला कोरडंच वाटायचं आहे, यामध्ये पाणी नको. याबरोबर थोडंसं सुकं खोबरं आपल्याला घालायचं आहे आणि शेंगदाणे. व्यवस्थित वाटून घेतल्यानंतर ही चटणी आपण काढून ठेवू. यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ, लिंबाचा रस, थोडी साखर, आणि हे एकत्र करून घेऊ. आता आपले हे कांदे, काजू आणि हिरवी मिरची ही सुद्धा छान शिजलेली आहे. यामध्ये पालक, पालकाचा रंग बदलेस्तोवर आपल्याला फक्त याला शिजवायचा आहे. आणि हा असा हिरवा रंग ह्याचा झाल्यानंतर खूप जास्त वेळ शिजवायचं नाही आपल्याला. आणि हे मसाल्याचं वांग जसं आपण, हे वांग हिरवंच घ्यायचं एवढं लक्षात. मसाल्याचं वांग जसं आपण नेहमीप्रमाणे करतो तसं हे करून घ्यायचं. आतमध्ये एकदा बघून घ्यायचं. आणि ही अशी वांगी मी सगळी चिरून पाण्यात घालून ठेवली. पाण्यात घातल्याने काय होतं की ह्याचं तोंड जे आहे त्याचं मोठं होतं. आणि नंतर याच्या अगदी शेवटी या भागामध्ये मीठ लावायचं, जेणेकरून काय होतं की शिजल्यानंतर हा भाग अळणी राहतो. तसं मीठ घातल्याने तो राहत नाही. आणि नंतर हा मसाला जेवढा छान असा दाबून भरता येईल तेवढा भरायचा. अशा पद्धतीने. आणि यामध्ये तेल. ही वांग्याची भाजी थोडी वेगळी आहे, त्याच्यामुळे नेहमी आपण वांग्याची भाजी म्हटलं की खूप तेल घालतो. तर याच्यामध्ये तसं करायचं नाही, आपल्याला कमीत कमी तेलामध्ये करायचं आहे. आपल्याला दाण्याचं कूट नको, साधारण असे या आकारात दाणे हवे. मे बी मग थोडं तुम्ही कूट करून घ्या आणि त्याला चाळून घ्या, तर मग अशा पद्धतीने आपल्याला तुकडा मिळेल दाण्याचा. आपण याला बारीक करून घेऊ. आणि दुसरी पद्धत आमच्या कॅमेरामननीच आम्हाला सांगितलं की असं करा सर म्हणे, आणि असं दाबून टाका. तर ही सुद्धा एक पद्धत झाली. जिरे, त्यानंतर आलं आणि लसणाची पेस्ट एकत्र करून घेतली आहे. आणि त्यामध्ये ही पेस्ट आणि त्यामध्ये हे पाणी, पेस्ट करताना जे आपण पाणी वापरलं ते,
आणि एकदा छान याला मिक्स केलं की यामध्ये चवीनुसार मीठ, थोडी साखर आणि लिंबाचा रस, साधारण अर्ध लिंबू पिळायचं, म्हणजे आंबट गोड फील त्याला छान यायला पाहिजे. आणि ग्रेव्ही शिजतानाच यामध्ये वांगी सुद्धा आपल्याला घालायची आहे. आणि आता तुम्ही बघा की वांगी पण शिजतील आणि ती जी ग्रेव्ही आपण ती बनवली आहे ती पण हे सगळं एकत्र शिजेल. हे आता मंद आचेवर याला आपण शिजवून घेऊ. असं छान वांग मऊशार झालं की गॅस बंद करायचा आणि नुसतं झाकून 5 मिनिटं ठेवूयात आपण. आणि यावर हे दाण्याचं कूट, पण हे कूट नाही आहे, हे असे जाडसर कुटलेले दाणे आहेत. तर अशा पद्धतीने आपण ही हिरवी वांगी, हिरव्या ग्रेव्हीतली हिरवी वांगी तयार केली. नक्की तयार करा. आणि याच्यातली एक खासियत सांगतो की आत्ता तर मी वांगी टाकली, पण तुम्ही यामध्ये पनीर सुद्धा घालू शकता. म्हणजे आपण जो हिरवा मसाला वांग्यामध्ये भरला तोच मसाला घ्यायचा, 2 पनीरचे चपटे तुकडे करायचे, त्याच्यामध्ये तो हिरवा मसाला भरायचा आणि नंतर त्याला अगदी पातळ अशा कॉर्नस्टार्च आणि मैद्याच्या पाण्यात बुडवून डीप फ्राय करा आणि हे पीसेस त्या ग्रेव्हीबरोबर द्या. लोक म्हणतील वाह क्या बात है, कहाँ से सीखे भाई. ऐसे ही ऐसे सीखा करो. पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. नमस्कार.